दिशेने हे दोन काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000 धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले. ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने? आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी. तसं परळी से निकल के धाराशिव में आए. खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही. फक्त सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल झालाय. एसपी तुमचे काही लागे बांधे आहेत का काय मला सांगा. इथले एसपी, मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं नव्हतं. आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे एसपी बराबर दिसत नाही. मी 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे. फक्त 22 सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल केला. अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग घेतला एसपी गुन्हा दाखल करीत नाही, याचा अर्थ दाल में कुछ काला है. एसपी अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय. म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या एसपीने त्याची काळजी घ्यावी. दादांची तब्येत खराब, मी अधिकच काय नाही बोलता. संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दना हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाच्या दोन सूचना आहेत. आक्रोश मोर्चात बोलत होते. फ्लेक्स आहेत, सभा विसर्जित झाल्यानंतर ते फ्लेक्स मंचाकडे आणून द्या. इतरत्र कुठेही टाकू नका. त्यानंतर